महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान नागरिकांसाठी खुले झाले। राहुल काटकर यांचे आंदोलन यशस्वी। खडेगोळवली येथील उद्यान मागील अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामामुळे बंद करण्यात आले होते। ते महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आता नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे। खडेगोळवली परिसरातील नागरिकांना सकाळ सायंकाळ फिरणे, व्यायाम व मुलांच्या खेळासाठी या उद्यानाचा नियमित उपयोग होता। मात्र उद्यान दीर्घकाळ बंद ठेवल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती। दुरुस्तीची कामे पूर्ण होऊनही उद्यान नागरिकांसाठी न उघडल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबाबत राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी महानगरपालिकेकडे वारंवार विनंती करून 8 डिसेंबर 2025 पर्यंत उद्यान खुले करण्याची मागणी केली होती। मात्र या विषयावर महानगरपालिकेकडून वेळकाढूपणा होत असल्याचे दिसत होते। नागरिकांचा सतत वाढणारा त्रास लक्षात घेऊन 9 डिसेंबर 2025 रोजी राहुल काटकर यांनी प्रत्यक्ष आंदोलन करत उद्यान नागरिकांसाठी खुले केले। महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून उद्यान खुले करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली। यावेळी राहुल काटकर यांनी उद्यानात 24 तास सुरक्षा रक्षक नेमणे व CCTV कॅमेरे बसविणे या महत्त्वाच्या मागण्या महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे मांडल्या। या आंदोलनाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रहार जनशक्ती पक्ष तसेच इतर सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतला। कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्यांमध्ये राष्ट्र कल्याण पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारी, प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, शिवसेना उ.बा. ठा कल्याण पूर्व शहराध्यक्ष शरद पाटील ॲड. नीरज कुमार तसेच इतर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने खडेगोळवलीमधलं नानासाहेब धर्माधिकारी उद्यान हे एकदम मुख्य उद्यान झालेले आहे। आज इथं रोज सकाळ संध्याकाळ लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व नागरिक इथे येतात, फेरफटका मारायला येतात, लहान मुलं खेळायला येतात। पण ह्या गार्डनची अवस्था काही ना काही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि भोंगळ कारभारामुळे हे उद्यान मागील 8 ते 9 महिन्यापासून बंद होतं। ते फक्त एक कारण सांगण्यात आलेलं होतं की दुरुस्तीचं काम। दुरुस्तीचं दर वर्षाला प्रत्येक वर्षी या उद्यानामध्ये 20 ते 30 लाख रुपये 35 लाख रुपये लाखो रुपयांचा निधी वापरला जातो दुरुस्तीच्या कारणास्तव, पण कुठेही दुरुस्ती पूर्ण होत नाही। आज 8-9 महिन्यापासून हे उद्यान बंद ठेवण्यात आलेलं होतं। आज नागरिकांना त्याचा फटका पडत होता। आज टॅक्स पेअर जे आहेत, आपली जनता आहे, ते त्यासाठी भुगतत होते की बाबा त्यांना काही सोयी सुविधा नाही भेटत आहेत। तर आज आम्ही मागील अनेक महिन्यापासून राष्ट्र कल्याण पार्टीतर्फे झाला, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, प्रहार पक्षातर्फे आज आम्ही इथे आंदोलन केलेले आहे। महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः येऊन त्यांनी पण आंदोलनाची दखल घेतली आणि हे उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले आहे। तर